मित्रांनो, आजही महाराष्ट्रात हजारो शेतकरी दिवस-रात्र मेहनत करतात, पण वर्षाच्या शेवटी हिशोब केला तर हातात काहीच उरत नाही. पाऊस कधी दगा देतो, बाजारभाव कधी कोसळतात, तर कधी उत्पादन खर्च इतका वाढतो की शेती नफ्याऐवजी तोट्याचा व्यवहार वाटू लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या महाराष्ट्रात असे अनेक शेतकरी आहेत जे फक्त शेतीवर अवलंबून नाहीत. त्यांनी शेतीसोबत एक छोटासा जोडधंदा सुरू केला आहे आणि आज त्याच जोडधंद्यातून दरमहा 30,000, 50,000 अगदी लाखांपर्यंत उत्पन्न घेत आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच टॉप 5 जोडधंदे पाहणार आहोत. पण लक्षात ठेवा, आज मी जो नंबर 1 जोडधंदा सांगणार आहे तो कमी जोखमीचा, कमी खर्चाचा आणि जास्त नफा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर आपण शेतीतील नवीन तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, सरकारी योजना आणि शेतीला जोडधंद्याविषयी सविस्तर माहिती देत असतो. जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. चला तर वेळ न घालवता सुरू करूयात. मित्रांनो, आपल्या यादीतील 5व्या क्रमांकाचा जोडधंदा आहे शेळीपालन. अनेक लोकांना वाटतं की शेळीपालन म्हणजे छोटासा व्यवसाय, पण खरं चित्र वेगळंच आहे. आज बाजारात शेळीच्या मटणाला मोठी मागणी आहे. सणासुदीच्या काळात तर भाव आणखी वाढतात. जर तुमच्याकडे शेती असेल तर हिरवा चारा, करबा आणि शेतीतील उरलेले अवशेष वापरून खाद्याचा खूप खर्च कमी करता येतो. सुरुवातीला 10 ते 15 शेळ्यापासून सुरुवात केली तरी पुरेसं आहे. उस्मानाबादी, सिरोही, बीटल यांसारख्या जाती चांगल्या मानल्या जातात. योग्य लसीकरण, स्वच्छ गोठा, संतुलित आहार दिला तर शेळ्यांची वाढ जलद होते. शेळीपालनाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे हे शेण सेंद्रिय खतासाठी उत्तम ठरतं. म्हणजे एकाच व्यवसायातून 2 फायदे मिळतात. जर मार्केटिंग योग्य केलं तर वर्षभरात चांगला नफा मिळू शकतो. आपल्या यादीतील 4थ्या क्रमांकावर आहे मधमाशी पालन. अनेक शेतकरी अजूनही या व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात, पण हा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू होतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे मध विक्रीसोबतच तुमच्या शेतातील पिकांचे परागीकरण वाढते. परागीकरण वाढल्यामुळे अनेक पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत होते. आज शुद्ध मधाला बाजारात मोठी मागणी आहे. त्याशिवाय मधमाशीपासून मेण, रॉयल जेली आणि इतर उत्पादनांमधूनही अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. हा व्यवसाय फळबाग, सूर्यफूल, मोहरी, डाळिंब किंवा भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष फायदेशीर आहे. सुरुवातीला कमी बॉक्स घेऊन सुरू करा आणि अनुभव वाढल्यानंतर विस्तार करा. मध काढताना स्वच्छता आणि योग्य प्रक्रिया पाळणे खूप महत्त्वाचे आहे. एक चांगला ब्रँड तयार केला तर ग्राहक स्वतः तुमच्याकडून मध खरेदी करायला तयार होतात. मित्रांनो, आपल्या यादीतील 3ऱ्या क्रमांकावर आहे मशरूम शेती. गेल्या काही वर्षात मशरूमची मागणी भारतात खूप वेगाने वाढत आहे. शहरांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट, सुपरमार्केट आणि ऑनलाईन विक्रेत्यांमध्ये तर मशरूमची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठी शेती किंवा जागा लागणार नाही. एखाद्या छोट्या खोलीत, शेडमध्ये किंवा नियंत्रित वातावरणातही तुम्ही मशरूमचे उत्पादन घेऊ शकता. विशेषतः ऑयस्टर मशरूम आणि बटन मशरूम यांची बाजारात चांगली मागणी आहे. या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे पेरणीनंतर साधारण 25 ते 30 दिवसात उत्पन्न मिळायला सुरुवात होते. म्हणजे इतर अनेक व्यवसायांच्या तुलनेत पैसे लवकर फिरायला लागतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, मशरूम उत्पादनामध्ये स्वच्छता आणि तापमान नियंत्रणाला खूप महत्त्व आहे. जर योग्य वातावरण राखलं नाही तर बुरशी किंवा रोगांचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीला प्रशिक्षण घेऊन छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरू करा. अनुभव वाढल्यानंतर उत्पादन वाढवा. आज अनेक तरुण शेतकरी मशरूमचं ब्रँडिंग करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. काही जण सुकवलेले मशरूम पावडर आणि पॅकिंग करूनही चांगला नफा कमवत आहेत. म्हणून जर तुमच्याकडे कमी जागा असेल आणि कमी कालावधीत उत्पन्न सुरू करायचं असेल तर मशरूम शेती हा नक्की विचार करण्यासारखा व्यवसाय आहे. पण मित्रांनो, आता अशा जोडधंद्याकडे वळणार आहोत जो अनेक शेतकऱ्यांच्या घरात रोज रोख पैसा आणतो. हा व्यवसाय सुरू केल्यावर रोज काही ना काही उत्पन्न मिळत राहतं. मित्रांनो, आपल्या यादीतील 2ऱ्या क्रमांकाचा आणि सर्वात विश्वासार्ह जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय. आजही महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या घराचा मुख्य आर्थिक आधार हा दूध व्यवसाय आहे. याचं कारण एकच, शेतीमधून पैसे वर्षातून 1-2 वेळाच मिळतात, पण दूध व्यवसायात जवळपास दररोज उत्पन्न मिळतं. जर तुमच्याकडे हिरवा चारा पिकवण्यासाठी जमीन असेल तर जनावरांचा खाद्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. गाय किंवा म्हैस पाळताना चांगल्या जातीची निवड, संतुलित आहार, वेळेवर लसीकरण आणि स्वच्छ गोठा या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त दूध विकूनच नाही तर दही, तूप, ताक, पनीर आणि घरगुती दुग्धजन्य पदार्थ तयार करून विकल्यास नफा आणखी वाढता येतो. याशिवाय जनावरांचं शेणही वाया जात नाही. त्यापासून शेणखत, गांडूळ खत किंवा बायोगॅस तयार करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येतं. सुरुवात नेहमी कमी जनावरांपासून करा. अनुभव वाढल्यास हळूहळू विस्तार करा. जर नियमित रोख उत्पन्न हवं असेल तर दुग्ध व्यवसाय हा शेतीसोबत करण्यासाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. पण थांबा, अजून आपल्या यादीतील नंबर 1 जोडधंदा बाकी आहे. हा असा व्यवसाय आहे ज्यामध्ये कमी कालावधीत चांगला परतावा मिळू शकतो. मित्रांनो, आता वेळ आली आहे आपल्या आजच्या व्हिडिओतील नंबर 1 जोडधंद्याची आणि आपल्या यादीतील 1ल्या क्रमांकावर आहे कुक्कुटपालन. आज महाराष्ट्रातील हजारो शेतकरी शेतीसोबत कुक्कुटपालन करून दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळवत आहेत. कारण या व्यवसायात बाजारात वर्षभर मागणी असते. तुम्ही बॉयलर, देशी किंवा लेयर कोंबड्या म्हणजेच अंडी उत्पादनासाठी कोंबड्या पाळू शकता. आपल्या भागातील बाजारपेठ आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन योग्य प्रकार निवडा.
सर्वात मोठा फायदा म्हणजे या व्यवसायात उत्पादनाची वाट वर्षभर पाहावी लागत नाही. बॉयलर कोंबड्या कमी कालावधीत विक्रीयोग्य होतात, तरी लेअर कोंबड्यांपासून नियमित अंडी मिळतात. त्यामुळे घरात सतत रोख पैशाची आवक राहते. जर तुमच्याकडे शेती असेल तर कोंबड्यांचं शेण हे उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरता येतं. त्यामुळे रासायनिक खतांचा खर्चही काही प्रमाणात कमी होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कुक्कुटपालनामध्ये स्वच्छता, लसीकरण, योग्य तापमान आणि संतुलित खाद्य या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून सुरुवात 100 किंवा 200 पक्ष्यांपासूनच करा. अनुभव मिळाल्यानंतरच व्यवसाय वाढवा. आज अनेक शेतकरी फक्त जिवंत कोंबड्या विकत नाहीत, तर स्वच्छ पॅकिंग करून चिकन विक्री, देशी अंडी विक्री आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचून अधिक नफा मिळवत आहेत. म्हणूनच माझ्या मते जर योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि मेहनत असेल तर कुक्कुटपालन हा शेतीसोबत करण्यासाठी सर्वात फायदेशीर जोडधंद्यापैकी एक आहे. महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, या 5ही व्यवसायापैकी कोणताही व्यवसाय जादूची काठी नाही. फक्त व्हिडिओ पाहून व्यवसाय सुरू करू नका. सुरुवातीला त्या व्यवसायाचं प्रशिक्षण घ्या, अनुभवी लोकांचा सल्ला घ्या, बाजारपेठ समजून घ्या आणि नंतरच गुंतवणूक करा. लहान प्रमाणात सुरू करा, चुका समजून घ्या आणि मग हळूहळू व्यवसाय वाढवा. लक्षात ठेवा, मोठा व्यवसाय एकाच दिवसात उभा राहत नाही, पण योग्य नियोजनाने तो नक्की उभा राहतो. तर मित्रांनो, आज आपण शेतीसोबत करता येणारे 5 फायदेशीर जोडधंदे पाहिले. यापैकी कोणता व्यवसाय तुमच्या गावासाठी, तुमच्या जमिनीसाठी आणि तुमच्या बजेटसाठी योग्य आहे हे नीट ठरवा. माझा एकच सल्ला आहे, फक्त शेतीवर अवलंबून राहू नका. शेतीसोबत एकतरी जोडधंदा सुरू करा, कारण एक उत्पन्नाचा स्रोत बंद झाला तरी दुसरा तुम्हाला आधार देईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या मते 5 जोडधंद्यांपैकी सर्वात फायदेशीर जोडधंदा कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. कदाचित ही माहिती कोणाचं तरी भविष्य बदलू शकते. मी भेटेन अशाच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.